हां, तर मी आज आहे संगमनेरच्या पेमगिरी गावामध्ये आणि ह्या पेमगिरी गावामध्ये एक मोठं वडाचं झाड आहे, कल्पवृक्षाचं झाड आहे. किती मोठं दाखवतो. हे आहे कल्पवृक्षाचं झाड. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं वडाचं म्हणजेच बॅनियन ट्रीचं झाड. असं म्हणतात शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासून हे झाड इथेच आहे. इथे जिजामाता येऊन गेल्यात. ज्यावेळेस शिवाजी महाराज हे पोटात होते आणि जिजाबाईंना परिस्थान करून कुठे ना कुठे वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागायचं, त्यावेळी पेमगिरीचा किल्ला, शिवनेरी, अहमदनगर ह्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच वेळेस ट्रॅव्हल केलं आहे. त्यामध्ये ज्यावेळेस ते त्यांच्या शिवाजी महाराज जेव्हा पोटात होते त्यावेळेस पेमगिरीला सुद्धा जिजामाता थांबल्या होत्या, पेमगिरीच्या गडावरती. आणि इथेच हे जवळ झाड आहे. त्याची एक आख्यायिका आहे. तिथे एक देव मानला जातो. देवाचं नाव आहे जाकमत बाबा. या बाबांचीच कहाणी आहे. ती कहाणी एका वेगळ्या याच्यात सांगेन मी, पण त्या कहाणीमध्ये इथेच त्यांचं स्मरण करून ते झाड बांधण्यात आलं आणि ते झाड आज 3 एकरमध्ये पसरलेलं आहे. 3 एकर. प्रत्येक ठिकाणी पारंब्या दिसतील तुम्हाला आणि त्या पारंब्या एकाच झाडाच्या आहेत आणि त्या झाडाच्या पारंब्यावरून हे अख्खं झाड बनले. आय मीन, लुक ॲट दिस. वाव.